हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. राहिलेला पार्ट आपण बघत आहे संरक्षण विषयक घडामोडीचा. चर्चेतील ऑपरेशन बघूया, त्यानंतर समोरील आपण युद्धाभ्यास बघूया, त्यानंतर संक्षिप्तमध्ये काही घडामोडी बघूया. जर अभ्यासामधील गती एनर्जी कमी होत असेल तर एक दिवस रेस्ट घ्या आणि त्यानंतर पुन्हा जोमाने लागा, कारण की अभ्यास तर करावाच लागते आणि आपल्यालाच करावं लागते. म्हणून जास्त वेळ काही वाया जाऊ देऊ नका. आणि या सिरीजला जेवढा काही तुम्ही चांगला रिस्पॉन्स देता त्यासाठी प्रथमतः थँक्स. अजित थोरबोले सरांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो. तर ऑपरेशन चक्र हे सायबर क्राईम नेटवर्क नष्ट करण्यासाठी CBI आणि FBI यांच्याद्वारे संयुक्तपणे ऑपरेशन राबवलेले आहे. कोणाद्वारे? CBI आणि FBI द्वारे. ऑपरेशन चक्र 3 हे 2022 पासून जे की पीडित आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे, सायबर क्राईम नेटवर्क नष्ट करण्यासाठी. ऑपरेशन सद्भाव. आता ऑपरेशन सद्भावासाठी म्यानमार, लाओस, व्हिएतनाम इथे टायफून यागी वादळाने थोडंसं प्रभावित केलं आणि त्यासाठी एक मानवतावादी मदत म्हणून भारताने राबवलेलं आहे ऑपरेशन सद्भाव. कोणासाठी? म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम येथील लोकांसाठी एक मदत म्हणून. ऑपरेशन कामधेनू. जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी जम्मू, सांबा आणि कठुआ या विभागात गुरांची तस्करी होते आणि त्या समस्येला आळा घालण्यासाठी ऑपरेशन कामधेनू, गुरांच्या तस्करीच्या संदर्भात जम्मू काश्मीरमध्ये. ऑपरेशन सागर मंथन 1. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB आणि नौदल गुजरात दहशतवादी विरोध पथकाने एक संयुक्तपणे सागर मंथन 1 हे काय, पोरबंदर किनाऱ्यापासून 60 नॉटिकल मैल अंतरावर म्हणजे 3300 किलो ड्रग्ज जप्त केलेले आहे. ऑपरेशन सागर मंथन, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि नौदल गुजरात दहशतवादी विरोध पथकाने संयुक्तपणे कशासाठी? ड्रग्ज जप्त करण्यासाठी. ऑपरेशन स्माइलेक्स. बेपत्ता आणि तस्करी झालेल्या मुलांना शोध घेण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन स्माइलेक्स कोणत्या राज्याने हे केलेलं आहे? तर तेलंगणा राज्याने हे राबवलेले आहे आणि हे दरवर्षी जानेवारीच्या महिन्यामध्ये ऑपरेशन राबवते तेलंगणा सरकार. ऑपरेशन स्माइलेक्स तेलंगणा. ऑपरेशन सर्वशक्ती. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमधील पीर पंजाल रेंजच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षण दलांनी यासाठी काय ऑपरेशन सर्वशक्ती राबवलेले आहे, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पीर पंजाल रेंज. ऑपरेशन अमृत. केरळ औषध नियंत्रण विभागाने राज्यात प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑपरेशन अमृत राबवलेले आहे. ऑपरेशन अमृत केरळ औषध नियंत्रण विभागाने. तर जैविक आहेत त्यांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, म्हणजेच बघा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स यासाठी थोडंसं यांच्यावर नियंत्रण ठेवायचं. बघा मार्केटमध्ये तुम्हाला काही मेडिकल्स आहेत, मेडिकलच्या गोळ्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला काही रेड लाईन दिसते. ती रेड लाईन अशासाठी असते की ही विकनेस प्रतिबंधित आहेत, पण तरी पण आपल्याला इझिली मार्केटमध्ये त्या मिळतात आणि ह्या आपण यूज करतो काही आणि काही फेकून देतो आणि तेच फेकल्यानंतर त्याची जे काही थोडंसं रेजिस्टन्स आहे आणि हे जीवजंतू जे आहेत थोडंसं ॲडॅप्शन करतात, त्याचं शोषण करतात आणि थोडंसं ॲडॅप्ट करतात की त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदत होते. आणि जेव्हा जीवजंतूची एखादी इम्युनिटी पॉवर वाढली तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरतात. मग ते यासाठी प्रतिजैविकांचा गैरवापर नियंत्रण करण्यासाठी केरळ सरकारने राबवलेले आहे ऑपरेशन अमृत. ऑपरेशन ऑल आऊट. ऑपरेशन ऑल आऊट काय आहे? मुंबईमध्ये मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन आऊट. ऑपरेशन सद्भावना. तर ऑपरेशन अंतर्गत या सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममध्ये हे राबवलेलं आहे. लक्षात असू द्या, जे की गाव आहेत सिक्कीममधील दुर्गम समुदाय आहे त्यांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सद्भावना. ऑपरेशन संकल्प. भारतीय नौदलाने वापरलेले आहे म्हणजेच राबविलेले आहे. कशासाठी? जहाजांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन संकल्प सुरू केलेले आहे आणि या मोहिमेला 100 दिवस पण पूर्ण झालेले आहे. तर 23 मार्च 2024 रोजी सुरुवात, यावेळेस 100 दिवस पूर्ण झालेले आहे. ऑपरेशन इंद्रावती. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी. मग आता हैतीमध्ये काय झालं? हैतीमध्ये पोर्ट ऑन प्रिन्स येथील सर्वात मोठा तुरुंग आहे, त्या तुरुंगावर हल्ला झाला आणि हैतीमध्ये मग आणीबाणी स्थिती निर्माण झाली.
म्हणून हैतीमधून आपले भारतीय नागरिक परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती हैतीसाठी राबवलेले आहे. ऑपरेशन रायझिंग सन. ऑपरेशन रायझिंग सन सिंपली लक्षात ठेवा, मूळ सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एक मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सोन्याच्या बाबतीत ऑपरेशन रायझिंग सन महसूल गुप्तचर संचालनाने राबविलेले आहे. ऑपरेशन मर्यादा. उत्तराखंडमधील जे की चारधाम परिसर आहे, चारधाम यात्रा आहे, या चारधाम परिसरामध्ये असामान्य वर्तन, दारूचे सेवन करणाऱ्यावर प्रभावी कारवाई करायची, त्यासाठी पोलीस दलाकडून हे ऑपरेशन मर्यादा राबवलेले आहे उत्तराखंडमधील चारधाम परिसरात. ऑपरेशन नन्हे फरिश्ते. रेल्वेची संपत्ती, रेल्वे स्थानक, प्रवाशांची सुरक्षा यासाठी आरपीएफने हे राबवलेले आहे. गेली 7 वर्षे नन्हे फरिश्ते हे अभियान राबवत आहे आरपीएफ. 2018 ते 2024 दरम्यान 84,119 मुले यांची सुटका करण्यात आलेली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते आरपीएफ लक्षात असू द्या. ऑपरेशन सर्पविनाश. जम्मू विभागामध्ये वाढलेल्या कारवाया आणि दहशतवादी या कारवायांसाठी नायनाट करण्यासाठी ऑपरेशन सर्पनाश 2.0 राबवलेले आहे. ऑपरेशन कवच दिल्ली पोलिसांनी राबवलेले आहे. मग ऑपरेशन कवच अंमली पदार्थ, बेकायदेशीर दारू, बेकायदेशीर बंदुका विक्री होतात, यासाठी जर बघितलं तर 366 लोक यांसाठी अटक करण्यात आलेले ऑपरेशन कवच थ्रू दिल्ली पोलीस ऑपरेशन कवच लक्षात असू द्या. संक्षिप्त घडामोडी बघूया आपण. संक्षिप्त घडामोडी आता पिनाका रॉकेट प्रणाली. पिनाका रॉकेट प्रणाली काय आहे? मग एक गायडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट एक प्रणाली आहे. याचे यशस्वी उड्डाण केलेले आहे. तर एवढं लक्षात ठेवा की पिनाका हे भगवान शिवाच्या धनुष्यबाणावरून पिनाका हे नाव ठेवण्यात आलेले आहे. पिनाका रॉकेट प्रणाली काय? मग एक गायडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट प्रणाली आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली काय आहे? आर्मेनियाला आपल्या आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची प्रणाली पहिली तुकडी पाठवलेली आहे. कुठे पाठवली? मग आर्मेनियाला. तर आकाश प्रणाली हे लक्षात ठेवा, कुठे पाठवलेले? आर्मेनियाला. तर आकाश प्रणाली हे 25 किलोमीटरपर्यंत काय पल्ला हिचा आहे आणि हे पृष्ठभागावरून हवेत मारा करते. पॅन्टसीर क्षेपणास्त्र प्रणाली. आता पॅन्टसीर क्षेपणास्त्र प्रणाली जर म्हटलं, बीडीएल भारत डायनामिक्स लिमिटेड आणि ऑर्बन एक्सपोर्ट या दोघांच्या संयुक्तरित्या करार झालेला आहे आणि या संयुक्तरित्या करारावरून पॅटिसर क्षेपणास्त्र प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. तर एवढं लक्षात ठेवा की पॅटिसर क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या 2 देशादरम्यान करार करण्यात आलेला आहे? तर रशिया आणि भारत. बस एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. ट्राय सर्व्हिसेस कमांडर्स कॉन्फरन्स काय आहे? मग 35वी आहे आणि ही कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ही आलेली आहे कुठे? तर कोचीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि याचे अध्यक्ष जे असतात ते चीफ ऑफ डिफेन्स जनरल अनिल चौहान आणि यामध्ये तिन्ही दल असतात, लष्करी, हवाई दल आणि नौदल यांचे पण कमांडर सहभागी असतात. आणि याआधी जर बघितलं तर ही ट्राय सर्व्हिसेस कमांडर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती? शिमला येथे पार पडली होती. ज्ञानशक्ती थिंक टँक हे लष्कराचं आहे, जयपूर स्थित दक्षिण पश्चिम कमांडमध्ये. तर ज्ञानशक्ती लक्षात द्या, लष्कराच्या संदर्भात आहे. सीआयएसएफमध्ये संपूर्ण महिला बटालियन. आता सीआयएसएफमध्ये आता संपूर्ण महिलांची तुकडी असलेली एक बटालियन, यामध्ये 60% महिला कर्मचारी सहभाग असणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे संपूर्णपणे महिला बटालियन करणार आहे. तर RLLSM क्षेपणास्त्र. RLLSM क्षेपणास्त्र ओडिसा चांदीपूर येथे लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल पहिली उड्डाण चाचणी घेतलेली आहे. कुठे? ओडिसा चांदीपूर येथे. शौर्यगाथा प्रकल्प. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शौर्यगाथा प्रकल्प काय? शिक्षण आणि पर्यटन याच्या माध्यमातून भारतीय लष्कर वारशाचे जतन करायचे, त्यासाठी शौर्यगाथा प्रकल्प सुरू केलेला आहे. लक्षात असू द्या, भारताच्या लष्करी वारशाचे जतन करण्यासाठी शौर्यगाथा प्रकल्प सुरू केलेला आहे. मोझांबिक 2 जहाजे भेट. मोझांबिकला 2 जहाजे भेट दिलेली आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने मोझांबिकला 2 दिलेले आहे, इंटरसेप्टर क्राफ्ट दिलेले आहे, 2 जहाजे भेट दिलेली आहे. तर आयर्न मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल. मग हे काय? तर राष्ट्रीय सुरक्षा लष्करी इतिहास यावर चर्चा करण्यासाठी एक प्रकारचं काय? एक कार्यक्रमाचा उद्देश आहे, एक प्रकारचं फेस्टिवल आहे त्या संदर्भात. बाकी आतमध्ये आपल्याला त्या गोष्टी माहीत असणं आवश्यक नाही.
कोकणरत्न मोहीम. कोकणरत्न मोहीम काय, एक खुले सागरी नौकायन मोहीम आहे आणि हिला आता हे हिरवा झेंडा दिलेला आहे. तर या मोहिमेचा उद्देश समुद्री स्वच्छता, तस्करी, सुरक्षा या विषयावर जनजागृती करणे. हमारा समुद्र हमारी शान हे काय या मोहिमेची टॅगलाईन आहे. शौर्य संप्रवाह 1.0. भारतीय लष्कर जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली काय एक प्रकारचं शौर्य संप्रवाह आहे, लष्कराच्या संदर्भात आहे. मिशन निश्चय. आता मिशन निश्चय पंजाब पोलिसांनी भारत पाकिस्तान सीमेवर अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी BSF आणि ग्राम संरक्षण समित्यांच्या सहकार्याने करायचं. तर पंजाब पोलिसांनी केलेला आहे मिशन निश्चय, लक्षात असू द्या, भारत पाकिस्तान सीमेवर. म्युझियम ऑफ व्हॅलर. आता म्युझियम ऑफ व्हॅलर काय आहे, अरुणाचल प्रदेशात तवांग आणि सरदार वल्लभभाई पटेल देश का वल्लभ पुतळा आणि त्यासोबत मेजर रालेंग नाओ बॉम्ब खतिंग म्युझियम ऑफ व्हॅलर राष्ट्राला समर्पित करण्यात आलेले आहे. तर वज्रशॉट अँटी ड्रोन बंदूक. वज्रशॉट अँटी ड्रोन बंदूक हे ड्रोन विरोधी प्रणाली आहे. तर बंदूक चेन्नई येथील बिग बँग बूम सोल्युशनने विकसित केलेली आहे, लक्षात असू द्या. तर हे काय, वज्रशॉट अँटी ड्रोन बंदूक चेन्नई येथील बिग बँग बूम सोल्युशनने विकसित केलेली आहे. सौर हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड. NTPCने चुशूल लडाख येथे सौर हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड स्थापित करण्यासाठी सैन्याबरोबर काय भागीदारी केलेली आहे. तर ती कंपनी कोणती आहे, ते NTPC, लक्षात द्या. स्वावलंबन 2024. स्वावलंबन 2024 नौदल नवोपक्रम स्वदेशीकरण सेमिनारची काय तिसरी आवृत्ती आहे, नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. सतर्क पार्क स्मारक. आता हे कुठे उभारण्यात आलेले आहे, मग सतर्क पार्क स्मारक सैन्य सेवेत परम बलिदान दिलेल्या मिलिटरी इंटेलिजन्स जवानांना समर्पित आहे. मग कुठे, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये, जे काही बानवडी परिसरामध्ये. तर हे एवढं लक्षात ठेवा, सतर्क पार्क स्मारक पुणे येथे. T-90 भीष्म रणगाड्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. आता T-90 भीष्म हे रणगाड्याचे अनावरण केले. 2003 पासून लष्कराचा मुख्य लढाऊ रणगाडा आहे. रशियाबरोबरच्या परवाना करारांतर्गत तामिळनाडूतील अवाडी येथे अवजड वाहनांच्या कारखान्यात या रणगाड्याची निर्मिती करण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा, T-90 भीष्मच्या संदर्भात भारत आणि रशिया यांचा परवाना करार. नेव्हल स्टेशनची उभारणी. आता नेव्हल स्टेशनची उभारणी तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील दामगुंडम जंगल परिसरात भारतीय नौदलाच्या दुसऱ्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी नेव्हल स्टेशनची पायाभरणी केली जात आहे. 2027 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा. वॉलोंगच्या लढाईचा स्मरणोत्सव. आता हे कुठे, भारत चीन दरम्यान जे युद्ध झालेलं आहे, अरुणाचल प्रदेशातील वॉलोंगच्या म्हणजेच वॉलोंग हे ठिकाण, या लढाईमध्ये शूर सैनिकांना सन्मानित करण्यासाठी 62व्या वॉलोंगो दिनानिमित्त एक प्रकारचं महिनाभर चालणाऱ्या स्मरणीय कार्यक्रमाची काय मालिका आहे, लक्षात घ्या. वॉलोंगच्या लढाईचा स्मरणोत्सव अरुणाचल प्रदेश ठिकाण. आर्मी कमांडर कॉन्फरन्स 2024 वर्षातील दुसरे आर्मी कमांडर कॉन्फरन्सचा पहिला टप्पा सिक्कीममध्ये गंगटोक येथे पार पडलेला आहे, लक्षात द्या. आर्मी कमांडर कॉन्फरन्सचा पहिला टप्पा सिक्कीम येथे. प्रेरणास्थळ स्मारक. प्रेरणास्थळ स्मारक जर बघितलं आपण, तर काय, सिक्कीममध्ये महापूर आला होता, त्या महापुरात प्राण गमावलेल्या 22 सैनिकांना समर्पित आहे. आणि या स्मारकाचे उद्घाटन जर बघितलं तर राजनाथ सिंह यांनी केले. तर प्रेरणास्थळ हे स्मारक सिक्कीम सरकार आणि भारत लष्कराच्या संयुक्तपणे बांधलेले आहे. तर प्रेरणास्थळ स्मारक भारतीय लष्कर आणि सिक्कीम यांनी बांधलेले आहे. अग्निस्त्र उपकरणाचे अनावरण. आता अग्निस्त्र उपकरण हे झालेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, हे तुम्ही बघू शकता. आता पुढे काय, हिब्ब-उत तहरीवर बंदी. हिब्ब-उत तहरीवर बंदी म्हणजे हे एक प्रकारचं जेरुसलेमची एक संघटना आहे, इस्लामिक संघटना, यावर बंदी घालण्यात आलेली आहे. UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात यावर बंदी घालण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हे कोणती संघटना आहे, तर हिब्ब-उत तहरीवर बंदी हे कुठली आहे, जेरुसलेममधली आहे. इंदूर पोलीस बटालियनला अहिल्यादेवीचे नाव. आता इंदूर पोलीस येथील बटालियनला अहिल्यादेवीचे नाव देण्यात आले आहे, लक्षात असू द्या. बेल IAI म्हणजे एरोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बेल आणि इस्रायलची आघाडीवर असलेली एरोस्पेस संरक्षण कंपनी यांच्या दरम्यान हे एक प्रकारचं हे आहे. तर बेल IAI लक्षात असू द्या, इस्रायल आणि बेल भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड.
नाविका सागर परिक्रमा सेकंड. आता या मोहिमेसाठी जर बघितलं आपण तर प्रथमच लेफ्टनंट कमांडर दिलनाके आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या 2 महिला नौदल अधिकारी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. शस्त्र प्रणालीवर प्रथमच महिला. आता नौदलातील प्रथमच महिला अधिकाऱ्यांना पाणबुड्याच्या शस्त्र प्रणालीवर कार्य करण्याची संधी मिळत आहे. तर त्या महिला कविता वारंग, विद्या बोविंग आणि वंदना म्हात्रे आणि त्यासोबत अश्लेषा मुकधर ह्या 4 नावं आहेत. शस्त्र प्रणालीवर प्रथमच महिला आहेत. आता मणिपूरमध्ये अप्सपाला मुदतवाढ. नागालँड, अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्ये आता हे याला काय या कायद्याला वाढ करण्यात आलेली आहे. तर 19 पोलीस ठाण्यांची हद्द वगळून बाकी इतर 6 महिने मुदतवाढ करण्यात आलेली आहे. अभेद बुलेट प्रूफ जॅकेट. अभेद बुलेट प्रूफ जॅकेट जर बघितलं IIT दिल्लीच्या संशोधकांनी तयार केलेलं आहे. या जॅकेट जर बघितलं तर पॉलिमर आणि देशी बोरॉन कार्बाइड सिरॅमिक्स मटेरियलपासून बनलेले आहे आणि हे जास्तीत जास्त दाब सहन करू शकते जॅकेट. तर अभेद बुलेट प्रूफ जॅकेट IIT दिल्लीच्या संशोधकांनी तयार केलेले आहे आणि DRDO. चर्चेतील लष्करी सराव. आता चर्चेतील लष्करी सराव म्हटलं तर सागरी दक्षता हे भारतीय नौदलाचं आहे. पूर्वी प्रहार तिन्ही भारतीय संरक्षण दल, आर्मी, नेव्ही, इंडियन एअरफोर्स. त्यानंतर ऑस्ट्रा हिंद हे भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान. विनबॅक्स 2024 व्हिएतनाम आणि भारत हे नावामध्येच आहे. वज्रप्रहार 2024 भारत अमेरिका. गरुड शक्ती 2024 भारत इंडोनेशिया. गरुडमधला ड आणि इंडोनेशियाचा ड आणि भारताचा इंडिया. तर अशा पद्धतीने गरुड शक्ती लक्षात ठेवा, भारत इंडोनेशिया. नसीम अल बहार हे भारत ओमानच्या दरम्यान आहे. इंडिया म्हणजेच INGN MPX म्हणजेच भारत जर्मनी लक्षात ठेवा. तर हे एक प्रकारचा MPX भारत जर्मनी दरम्यान. सिम्बेक्स 2024 भारत सिंगापूर आणि त्यासोबत स्वावलंबन शक्ती सुदर्शन चक्र कॉर्प्स. आता स्वावलंबन शक्ती जर बघितलं तर हे महत्त्वपूर्ण आहे, आपल्याला कुठे पार पडलेला आहे तर बाबिना उत्तर प्रदेश येथे. हे एक प्रकारचा सुदर्शन चक्र कॉर्प्सची तुकडी आहे, त्यामध्ये हे झालेली आहे स्वावलंबन शक्ती. सागर कवच तटरक्षक दल गुजरात आणि दीव दमण येथे. सागर कवच तटरक्षक दलाचा आहे. इप्समार 8 भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका. हे जर बघितलं त्यांच्या नावामध्येच तुम्हाला बघायला मिळते. आयचा इंडिया, बीचा ब्राझील आणि SA साऊथ आफ्रिका म्हणजे इप्सामार 8. मलबार 2024 बहुराष्ट्रीय नौदल विशाखापट्टणम येथे. तर कॅरियर स्ट्राईक भारत इटली हे महत्त्वपूर्ण आहे. कॅरियर स्ट्राईक गोव्यामध्ये पार पडलेला आहे. कॅरियर स्ट्राईक. कजिंद 2024 भारत कझाकिस्तान. काकाडू बहुराष्ट्रीय आहे. तर त्यासोबत ऐक्य भारतीय लष्कऱ्यांनी पार पाडलेला. तर अल नजा 5 भारत ओमान. ईस्टर्न ब्रिज 7 भारत ओमान. युद्धाभ्यास भारत अमेरिका. वरुण 2024 भारत फ्रान्स. मित्रशक्ती भारत श्रीलंका. उदार शक्ती 2024 भारत मलेशिया. उदार शक्ती मलेशिया, मला उदार दे मलेशिया भारत. तरंग शक्ती पहिला टप्पा बहुराष्ट्रीय आहे. तरंग शक्तीचा दुसरा टप्पा बहुराष्ट्रीय. मग पहिला टप्पा जर बघितला तर सुलूर तामिळनाडू आणि दुसरा टप्पा जोधपूर राजस्थान येथे. खान क्वेस्ट 2024 बहुराष्ट्रीय उलानबतार मंगोलिया येथे पार पडलेला आहे. पिंच ब्लॅक 2024 डार्विन ऑस्ट्रेलिया येथे. नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया. काही महत्त्वाचे आहेत तेच विचारते, जास्त आपल्याला काही विचित्र विचारणार नाही. जिम्बॅक्स 24 भारत जपान. पर्वत प्रहार भारतीय लष्करांचा आहे लडाख येथे. मैत्री 2024 भारत थायलंड. सागरी भागीदारी सराव MPX भारत स्पेन. सागरी भागीदारी सराव MPX भारत स्पेन. रिम ऑफ द पॅसिफिक रिमपॅक बहुराष्ट्रीय नौदल हवाई बेटे येथे. तर फ्रीडम एज त्रिपक्षीय जेजू बेट दक्षिण कोरिया येथे. त्यासोबत जर बघितलं तर ULCHL फ्रीडम शिल्ड म्हणजेच अमेरिका दक्षिण कोरिया. काय नाव आहे ते तुम्हीच वाचा. तर अशा पद्धतीने आपण युद्धाभ्यास पण बघितलेला आहे. आता राहिलेला जे काही पार्ट आहे आपण संरक्षण विषयक घडामोडीमध्ये ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.